समीर पाकड त्याच्या विपक्षामध्ये पुन्हा एकदा सुमेश लोअर फुल टॉस यावेळेस मात्र कट केलाय चाललाय चेंडू एक्स्ट्रा कव्हरला चूक केली क्षेत्ररक्षकानं दंड 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 इकडे सुमेश यावेळेसचा फटका लावलाय बैठक लगावलाय षटकार आर के चषक षटकार या प्रश्नाचं उत्तर दिलं निखिल सकपाळनं चांगला फटका एक्झिक्यूट केला यावेळेस जर पाहिला तर बॉलची लाईन अँड लेंथ अगोदर पिक केली पाहिलं की चेंडू उजव्या यष्टीच्या जास्त बाहेर हातलं यावेळेस काय फटका जबरदस्त मिडल ऑफ द बॅट स्वीट साऊंड टक्काचा आवाज चेंडू फेकून दिलाय सीमा पार आर के षटकार उपलक पळू लागलंय रम पम 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 वेगानं सुमेशची गाडी निघाली आहे जावटे एक्सप्रेस इन द फेसेचा कुठेतरी वापरायला पाहिजे होता हा प्रश्न आहे यावेळेस ओहो क्या बात आहे उलटा सुलटा चेंडू फेकून दिलाय डीप बॅकवर्ड पॉइंट बाउंड्री बाहेर सीमा पार लगातारचा दुसरा आर के षटकार पुनश्च एकदा 6 धावा धावपलकावरती वधारणी देतील धावपलक जाऊन पोहोचते 3-3 लॉस ऑफ 0 विकेट लगातारचा तिसरा षटकार सकाळपासून मला माहित नाही परंतु षटकारांची हॅट्रिक या मॅच मध्ये लगावले सुमेश महाडिकने टाळ्यांचा गजर होतोय सुमेश करिता डीएन आर्मीचा वाघ दहाडलाय मैदानाच्या आतमध्ये सुमेश महाडिक सेट ऑन अ फायर नाव संरक्षण स्वतःच करणं महाग पडलं लगातारचा चौथा षटकार सुमेश महाडिकच्या बॅट मधून चेंडू जाईल सीमा पार आर के षटकार 47 आतापर्यंतचा मला वाटते हायएस्ट रेकॉर्ड आहे पहिल्या विकेटच्या पार्टनरशिप करिता नाबाद आबाद बिनबाद 47 धावांची सलामी